आजपासून रेडी रेकनरचे दर वाढलेत आणि त्यामुळे घरांच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे। ग्रामीण भागामध्ये सरासरी 6.96%, नगर पंचायत क्षेत्रात सरासरी 3.62%, मुंबई वगळून महापालिका क्षेत्रात सरासरी 8.80%, तर मुंबई महापालिका क्षेत्रात सरासरी 2.34% वाढ करण्यात आली आहे। 2020 नंतर पहिल्यांदाच ही वाढ करण्यात आली आहे। आजपासून औषधांच्या किमती वाढणार आहेत। पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरससह अत्यावश्यक औषधांचा यामध्ये समावेश आहे। सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10%हून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे आणि त्यामुळे सुमारे 800 औषधांच्या किमती या आजपासून वाढणार आहेत। आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्यास आता दंड भरावा लागणार आहे। 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड आकारण्यात येईल आणि त्यानंतर दंडाची रक्कम ही 1000 रुपये इतकी होईल। 31 मार्च 2023 नंतर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल। पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर महापालिका MMRA या क्षेत्रामध्ये या भागात आजपासून मुद्रांक शुल्कात 1% वाढ केली जाणार आहे। कोरोना काळामध्ये या भागातील दस्त खरेदी, गहाण खताच्या व्यवहारांवर मुद्रांक शुल्कात 1% अधिभार न घेण्याची सवलत दिलेली होती। ही सवलत 31 मार्चला म्हणजे काल संपली आहे। त्यामुळे प्रत्येक रजिस्ट्रेशनवर आता 1% मेट्रो टॅक्स लागू केला जाईल। आजपासून डिजिटल चलनावरही कर लागू करण्यात आला आहे। डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टोकरन्सीवर 30% कर आकारला जाणार आहे। त्यामुळे एखाद्याला क्रिप्टो चलन विकून फायदा होत असेल तर त्याला कर भरावा लागणार आहे आणि 1 जुलैपासून विक्रीवरही 1% TDS कापला जाणार आहे। आजपासून 20 कोटीहून व्यवसायांना ई चलन गरजेचं असणार आहे। 20 कोटींच्या व्यवसायांना हे ई चलन गरजेचं असणार आहे। महत्त्वाची बातमी आहे व्यावसायिकांसाठी। प्रत्येक व्यवसाय आणि त्यासाठी लागणाऱ्या व्यवहारासाठी ई चलन जारी केलं जाणार आहे आणि हे ई चलन न केल्यास वाहतुकीदरम्यान माल जप्त केला जाऊ शकतो। तसंच खरेदीदाराला मिळणारे इनपुट टॅक्स क्रेडिट धोक्यात येईल। आजपासून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागलाय। टोलच्या दरामध्ये 10 वरून 65 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे आणि छोट्या वाहनांसाठी 10 ते 15 तर व्यावसायिक वाहनांसाठी 65 रुपयांनी दर वाढवण्यात आले आहेत। आजपासून नोकरदारांच्या PF खात्यावरही कराची कुऱ्हाड पडणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांच्या PF खात्यामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केलेली आहे त्यांना आता व्याजावर कर भरावा लागेल। कर मोजणीसाठी रक्कम 2 भागांमध्ये विभागली जाईल। एकामध्ये कर सवलत योगदान आणि दुसऱ्यामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेलं योगदान असेल ज्यावर कर आकारला जाईल। आजपासून कामावर न येणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू करण्याचा थेट इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय। एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम दिलेला होता। दरम्यान एसटी महामंडळात भारताचं मात्र यामध्ये भरतीचं टेंडर तयार असून तब्बल 18,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। मी एसटी कर्मचाऱ्यांना कामावरती हजर। पंतप्रधान दरवर्षी विद्यार्थी आणि पालकांबरोबर परीक्षेसंदर्भात संवाद साधतात आणि आज सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम होतोय। या कार्यक्रमात वाशिमच्या केंद्रीय विद्यालयातले विद्यार्थी, पालक, शिक्षक सहभागी होणार आहेत आणि पंतप्रधानांशी संवाद साधतील। मुलांच्या प्रश्नांना मोदी उत्तरं देतील। मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7चं तिकीट दर हे 10 ते 50 रुपयांच्या दरम्यान असणार आहे असं MMRDAनं जाहीर केलंय। गुढीपाडव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या 2 मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे। नव्या मार्गांवर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुमारे 150 फेऱ्या होतील आणि त्यामधून दररोज 3 ते 3.25 लाख लोक प्रवास करण्याची अपेक्षा आहे। सिडकोतर्फे गुढीपाडव्याला घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे। नवी मुंबईतल्या खारघर, घणसोली, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरीतल्या घरांसाठी ही लॉटरी असेल। मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी या सदनिका असतील। इच्छुकांना 2 एप्रिलपासून सिडकोच्या संकेतस्थळावर जाऊन या सदनिकांसाठी अर्ज भरता येतील।
नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये 5 ते 8 दिवस कांदा खरेदी विक्री बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना जिल्हा निबंधकांनी दणका दिला। सलग 3 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस खरेदी विक्रीचे सौदे बंद केल्यास त्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। विमानाच्या इंधनामध्ये आता 2% वाढ झाली आहे। आता 1 किलो विमान इंधनासाठी 1,12,924 रुपये कंपन्यांना मोजावे लागणार आहेत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आज कुठलाही बदल झालेला नाहीये। एप्रिल महिन्यामध्ये देशाच्या बहुतांश भागात तीव्र उन्हाळा जाणवणार आहे आणि संपूर्ण देशात तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज केंद्रीय हवामान विभागानं व्यक्त केलाय। यंदाचा मान्सून सुद्धा सामान्य राहणार आहे आणि सरासरीच्या 89 ते 113% पाऊस पडण्याचा अंदाज आहे। मार्च अखेर जळगावचं तापमान 43.3 अंशांवर पोहोचले। त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी डोक्यावर टोपी, स्कार्फ, सनकोटचा वापर सुरू केलाय। उत्तर भारतातल्या वातावरणात बदलामुळे मैदानी राज्यांमध्ये उष्णतेत दिवसेंदिवस वाढ होतीये। सोबतच सौराष्ट्र, कच्छमध्ये वाढलेलं तापमान आणि उत्तर कोकणात जमिनीलगत वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होते। वाढत्या तापमानाचा फटका आंब्यालाही बसतोय। तापमानामुळे आंब्याचा बहार आणि कैऱ्या गळून पडतात। त्यामुळे शेतकरी आता झाडांवर थंड पाण्यानं फवारणी करतात। या प्रयोगामुळे आंब्याचा बहार आणि कैऱ्यांची गळती थांबल्याचं शेतकरी सांगतात। गरमीवर उतारा म्हणून रस्त्यावरचं थंडगार सरबत पीत असाल तर सावधान, रस्त्यावर वेगवेगळ्या फ्लेवरच्या सरबताची सदाच विक्री सुरू आहे। मात्र हे सरबत कुठल्याही फळापासून नव्हे तर रासायनिकदृष्ट्या बनवलेल्या इसेन्स पासून केलं जातं आणि साखरेच्या जागी सॅकरीनचा वापर केला जातो। हे सरबत आरोग्यासाठी अपायकारक असून त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात। पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये एक व्यक्ती बँकेत पैसे भरायला घेऊन जात असताना चोरांनी त्याच्या पैशावर डल्ला मारलाय। बाळासाहेब खेडकर हे पिशवीतून 7 लाख रुपये बँकेत भरण्यासाठी घेऊन जात होते आणि यावेळी 2 अज्ञातांनी मोटरसायकलवर आले आणि त्यांची पैशांची पिशवी जबरदस्तीने ओढली। यावेळी पिशवी फाटली आणि 70,000 रुपये चोरांच्या हाती लागले। पोलिसांनी सापळा रचला, दोन्ही चोरांना अटक केली। ठाणे जिल्ह्यातल्या काही पाणी योजना या नादुरुस्त आहेत। त्यासाठी शासनानं तातडीनं अनुदान मंजूर केलंय। अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, भिवंडी त्या नादुरुस्त योजना तातडीनं दुरुस्त करण्यात येणार आहेत। असनोली, येवे, जांभळे, सावरे, पिंपळोली, ठाकूरवाडी, कारण, रेवती, गोवेली आणि उशीत तसंच दहगाव, आंबेगाव, नारायणगाव, आंबेळे आणि फांगुळ धरण तसंच खाटेघर, बोरगाव या योजनांना जीवदान मिळणार आहे। यवतमाळच्या लोहारा मार्गावर बस आणि बोलेरो गाडीचा अपघात झाल्यानं 1 जण ठार झाला, 7 जण जखमी आहेत। वळणावर बस अनियंत्रित झाल्यानं बस बोलेरोला धडकली आणि त्यानंतर बस नाल्यात कोसळली। जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर घाट रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होती। चैत्रोत्सवामध्ये भाविकांची गडावर गर्दी असते, पण दयनीय रस्त्यामुळे भाविकांना त्रास होतो। सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्पुरत्या रस्त्या दुरुस्तीतही निकृष्ट असं साहित्य वापरलंय आणि दिशादर्शक फलकांची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली। त्यामुळे अपघातांची शक्यता अधिक आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या पळसपे इंदापूर मार्गाचं काँक्रिटीकरण होणार आहे आणि 2 एप्रिलला केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते कासू ते इंदापूर या कामाचा प्रारंभ होईल। दिघी ते माणगाव आणि इंदापूर ते आगरदांडा या राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पणही होईल आणि पहिल्या टप्प्यातलं काम हे 12 वर्ष रखडलेलं होतं। खासदार तटकर यांच्या पाठपुराव्याला हे यश आलेलं आहे। पुणे, नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। पुण्यामध्ये शासकीय कर्मचारी, शाळा महाविद्यालयातल्या कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान हेल्मेट बंधनकारक असणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातले आदेश काढलेत आणि आदेश पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे। नाशिकमध्ये बाईकवरच्या दोघांनाही हेल्मेट वापरणं हे बंधनकारक असेल। वाशिम जिल्ह्यामध्ये लाठीच्या ग्रामस्थांनी झेडपी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। अडाण नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम जून 2021 मध्ये पावसामुळे थांबवलं आणि अनेकदा निवेदनं देऊन सुद्धा प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं। अखेर ग्रामस्थांनी आता उपोषणाचा हत्यार हाती घेतलंय।
पुणे नाशिक महामार्गावर पोलिसांकडून महिनाभरामध्ये 1,29,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महामार्गावरचे अपघात, अवैध वाहतूक आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन अशा विविध कारणांसाठी दंड वसूल करण्यात येतोय. मुंबईत 24 उद्यानांमध्ये मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार आहेत. मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार आहेत. उद्यानं, मैदानं, मनोरंजन मैदानं, पार्क अशा प्रकारच्या पालिकेच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवर छोटेखानी कपाट ठेवून त्यामध्ये वाचनासाठी पुस्तकं, ग्रंथ ठेवण्यात येणार आहेत. वर्षभरानंतर घर विक्रीनं पुन्हा 16,000चा टप्पा पार केला. यामध्ये 1 ते 5 कोटी रुपये किमतीच्या घरांना यंदा अधिक मागणी नोंदवली गेली आहे. घर विक्री वाढल्यामुळे 1,135 कोटींचा महसूल गोळा झालाय. शुक्रवारपासून 1% मेट्रो उपकर लागू होणार असल्यामुळे घर विक्री नोंदणीत वाढ झाल्याचा अंदाज आहे. आता मोबाईल रिचार्जचा कालावधी 28 ऐवजी 30 दिवसांचा असेल. ट्रायनं या संदर्भात आदेश जारी केलेत आणि कमीत कमी पूर्ण 1 महिना सुरू राहावा असा प्लॅन असला पाहिजे असे आदेश देण्यात आलेत. कंपन्यांना त्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली. वाशिम जिल्ह्यामध्ये पोहरादेवी बंजारा समाजाची काशी आहे आणि इथली यात्रा महोत्सवाची तयारी आता सुरू झाली आहे. त्यानिमित्तानं आज जिल्हाधिकारी बैठक घेतात. धर्मगुरू महंत यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत आणि रामनवमी उत्सव कसा साजरा करावा याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होईल. राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आलेत आणि तोंडाला मास्क लावणं बंधनकारक नसून ऐच्छिक असेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्बंधमुक्तीचा एकमतानं मोठा निर्णय घेण्यात आला. लग्न समारंभांसह इतर कार्यक्रमावरची उपस्थितांची मर्यादा पूर्णपणे हटवण्यात आली आहे. यंदाचा गुढीपाडवा हा जल्लोषात साजरा करता येणार आहे. गुढीपाडव्यापासून म्हणजेच 2 एप्रिलपासून मास्क हा ऐच्छिक असणार आहे. मास्क घालण्याची सक्ती नसेल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गुढीपाडव्यापासून राज्य सरकार पॅन्डेमिक ऍक्ट हटवणार आहे आणि त्यानंतर राज्य पूर्णपणे निर्बंधमुक्त असणार आहे. राज्यात मास्कची सक्ती उठवल्याबद्दल पुणेकरांनी आनंद व्यक्त केला. पुण्यामधल्या एका कॉलेजमधल्या मैत्रिणींनी हवेत मास्क उडवून ही मास्क मुक्ती साजरी केली आहे. अखेर 2 वर्षांनंतर मास्कच्या जाचातून मुक्ती मिळत असल्याबद्दल या विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त केला. गुढीपाडवा शोभायात्रांवर कुठली बंधनं नाहीये. सोशल डिस्टन्सिंगसह कुठली बंधनं नसणार आहेत. त्यामुळे जोरदार गुढीपाडवा साजरा होणार आहे. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात सुरू होणारं रमजान आणि ईद सुद्धा निर्बंधमुक्त साजरे करता येणार आहेत. रमजान साजरा करताना कुठलेही निर्बंध नसणार आहेत. तसंच 14 एप्रिलची आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करता येणार आहे. गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय आधीच घ्यायला हवा होता असा सूर गिरगाव स्वागत यात्रेच्या आयोजकांमध्ये उमटलाय. आता 2 दिवसांमध्ये तयारी कशी करायची असा प्रश्न त्यांना पडलाय. गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रांवरील निर्बंध आधीच्या मंत्रिमंडळ बैठकीत हटवायला हवे होते असं भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलंय. निर्बंध हटवण्यासाठी दिल्लीमधल्या पक्षाच्या नेत्यांकडून आदेशाची वाट बघत होतात का असा टोला त्यांनी लगावला. मास्क ऐच्छिक ठेवलाय, मात्र शाळेत वर्गामध्ये किमान मास्क हा बंधनकारक असावा असं व्यक्तिगत वाटतं अशी प्रतिक्रिया शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. हा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडला आणि त्यावर त्या विभागाने निर्णय घ्यावा असं कडू म्हटले. गुढीपाडव्यासाठी गाठ्या हार करण्याची मागणी असते, पण कच्चा माल महागलाय तर कुशल कारागिरांची सुद्धा कमतरता आहे. 4 पिढ्या कारखाना चालवणाऱ्या सुराडे कुटुंबावर यंदा हा कारखाना बंद करण्याची वेळ आली आहे. दूध, लिंबू, साखर सगळंच महागलंय. उत्पादन 50% घटलंय. बाहेरून माल घेण्याची वेळ उत्पादक आणि विक्रेत्यांवर आता आली आहे. गुढीला लागणारं वस्त्र येवल्यामधल्या पैठणी कारागीर तयार करण्यात व्यस्त आहेत. संकेत कोकणे या कारागिरांना विविध प्रकारच्या डिझाईनचा त्यासाठी वापर केलाय. या वस्त्रांना राज्यभरातून मागणी आहे. नेहमीच गुढीवर विविध प्रकारची वस्त्र लावली जातात, पण यंदा या पैठणी वस्त्राला विशेष मागणी दिसतेय. सणासुदीला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. शेतकऱ्यांना त्यामधून चांगलं उत्पन्न मिळतं. सांगोला तालुक्यातल्या महूद गावातल्या केसकर कुटुंबियांनी 1 एकर झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे. सध्या त्यांना किलोमागे 40 रुपयांचा दर मिळतोय.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. ईडी नंतर आता आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआय चौकशी करणार आहे. अनिल देशमुख, सचिन वाझे, संजय पलांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा सीबीआय ताबा घेणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी वसुलीच्या गंभीर आरोपानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे सीबीआयनं गुन्हा दाखल केला. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना मंत्र्यांनी गृह मंत्रालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्यावर तलवार प्रकरणात गुन्हा दाखल झालेत आणि पोलीस आपल्या मंत्र्यांवरच गुन्हे दाखल करत असल्याबद्दल काही मंत्र्यांनी नाराजीचा सूर लावल्याचं कळतंय. मात्र बैठकीनंतर आपण नाराज नसल्याचं शेख यांनी सांगितलं. चूक झाली ते चूक असतं. अखेर माजी मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी थकीत वीज बिल भरले. वीज बिल न भरल्यानं मीटर घेऊन जाण्यासाठी आलेल्या महावितरणच्या अभियंत्याला लोणीकरांनी शिवीगाळ केली होती आणि ही शिवीगाळ व्हायरल झाली होती. अखेर दोन्ही मीटरचा वीज बिल थकबाकी लोणीकरांनी भरली आहे. थकबाकीचे 67,000 रुपये आणि 3,21,000 रुपये एवढं बिल त्यांनी जमा केलंय. माजी मंत्री बबनराव लोणीकरांच्या घरावर शेण फेकण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बबनरावांच्या औरंगाबादमधल्या घरावर शेण फेकलं. लोणीकर यांनी वीज बिल थकवलं होतं आणि त्यानंतर वीज सोडायला आलेल्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती आणि याचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोणीकरांच्या घरावर शेण फेकलं.